2024च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 22 सुंदर महिला आमदार कोणत्या आहेत आणि त्यांची संपत्ती किती आहे, चला तर बघूयात। पर्वती विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या माधुरी मिसाळ विजयी झालेल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 96 कोटी एवढी संपत्ती आहे। तर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या सुलभा गायकवाड विजयी झाल्यात, ज्यांच्याकडे 75 कोटी एवढी संपत्ती आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। तर भारतीय जनता पार्टीच्या नमिता मुंदडा यांनी देखील केज विधानसभा मतदारसंघामधून विजय संपादन केलेला आहे। 48 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलं आहे। त्यानंतर गोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्याच विद्या ठाकूर विजयी झालेल्या आहेत। 35 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांनी आपली प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवली आहे। तर जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवार मेघना बोर्डीकर आहे, ज्यांच्याकडे 34 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांनी दाखवलेली आहे। सीमा हिरे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या, त्यांनी देखील विजय संपादन केलेले आहेत आणि त्या विधानसभेवर गेलेल्या आहेत। 29 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दर्शवलेली आहे। तर 28 कोटी प्लस एवढ्या संपत्तीसह भारतीय जनता पार्टीच्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण यांच्या सुकन्या विजयी झाल्या। श्रीजया चव्हाण यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केलाय। तर सना मलिक यांनी देखील राष्ट्रवादीकडून अणुशक्ती नगरमधून बाजी मारलेली आहे। 22 कोटी प्लस एवढी त्यांच्याकडे संपत्ती आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आणि रावसाहेब दानवे यांच्या सुकन्या संजना हर्षवर्धन जाधव यांनी देखील विजय संपादन केलेला आहे। शिवसेना शिंदे गटाकडून 15 कोटींची संपत्ती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवली आहे। तर त्यानंतर नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे या देखील विजयी झालेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या आमदार म्हणून त्या विधानसभेवर गेलेल्या आहेत। 13 करोड प्लस एवढी संपत्ती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दर्शवलेली आहे। तर डॉक्टर ज्योती गायकवाड या धारावीमधून विजयी झालेल्या आहेत काँग्रेसकडून, त्यांनी 12 कोटींची संपत्ती आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दर्शवलेली आहे। त्यानंतर शेवगाव विधानसभा मतदारसंघातून मोनिका रांजळे या भारतीय जनता पार्टीकडून विजयी झालेल्या आहेत। 11 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेली आहे। तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अरुणदाताई चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीकडून विजय मिळवला, त्यांची संपत्ती देखील 11 कोटी प्लस आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। त्यानंतर बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार भारतीय जनता पार्टीच्या मंदा म्हात्रे विजयी झालेल्या आहेत। 9 कोटी एवढी संपत्ती त्यांनी दाखवलेली आहे आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये। तर अमरावतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांनी विजय मिळवण्यात यश मिळवलंय। 8 करोड प्लस एवढी संपत्ती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली आहे। तर साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून मंजुळा गावित विजयी झालेल्या आहेत। 7 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेली आहे। तर श्वेताताई महाले या देखील भारतीय जनता पार्टीकडून विजयी झालेल्या आहेत। चिखली विधानसभा मतदारसंघातून त्यांची संपत्ती देखील 7 कोटींची आहे। तर दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार ज्या विधानसभेवर यावेळी पुन्हा एकदा निवडून गेल्या त्या म्हणजे मनीषा चौधरी, 5 कोटी प्लस एवढी संपत्ती त्यांनी दर्शवलेली आहे। तर कारंजा विधानसभा मतदारसंघातून सही डहाके यांनी भारतीय जनता पार्टीकडून विजय मिळवलेला आहे। 4 कोटी प्लस एवढी त्यांनी आपली संपत्ती प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवलेली आहे। तर राष्ट्रवादीकडून देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे विजयी झालेले आहेत। 3 करोड प्लस एवढी त्यांनी आपली संपत्ती दाखवलेली आहे। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदितीताई तटकरे ज्यांची संपत्ती त्यांनी 3 करोड प्लस दाखवली होती आणि या यादीमध्ये स्नेहा दुबे वसई विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार 1 करोड प्लस संपत्तीसह 22व्या क्रमांकावर आहेत। तर या होत्या महाराष्ट्र विधानसभा 2024 मधील 22 महिला आमदार ज्यांची संपत्ती आणि त्यांची विधानसभा मतदारसंघ आपण बघितले। तुमचं मत यावरती कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। धन्यवाद।